दरवाजा उघडला. आतून एक महिला किंचाळत बाहेर धावत आली. तो हलत नाही, काहीतरी झालंय. लोक धावत आत गेले. खोलीत एक तरुण आडवा पडलेला होता. श्वास वेगवान, डोळे अर्धवट मिटलेले, हात छातीवर घट्ट दाबलेले. काही मिनिटांपूर्वी सगळं ठीक होतं. तो बेडवर पडून होता. सोबत महिला होती. या दरम्यान दोघांनी सोबत वेळ घालवला. बोलत होता, हसत होता आणि अचानक छातीत वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला कुणी गांभीर्याने घेतलं नाही. कदाचित थकवा, कदाचित ताण, पण वेदना वाढतच गेल्या. तो उठण्याचा प्रयत्न करतो. पाय थरथरतात, श्वास घ्यायला त्रास होतो. क्षणातच तो खाली बसतो आणि मग पूर्णपणे कोसळतो. महिला घाबरते. तिचा आवाज थरथरतो. ती बाहेर धावते. गोंधळ उडतो. कुणी पाणी आणतं, कुणी फोन लावतो, कुणी दार उघडतं. तो प्रतिसाद देत नाही. तातडीने त्याला उचललं जातं. गाडी निघते. रस्ता वेगवान कापला जातो. आता शांतता आहे. कोणी काही बोलत नाही, फक्त त्याचा श्वास, तोही मंदावत चाललेला. तपासणी होते. डॉक्टर पाहतात आणि थांबतात. उशीर झाला आहे. तो रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत झाला होता. बाहेर वातावरण बदलतं. प्रश्न सुरू होता. तो इथे का आला होता? तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत एक महिला होती. तो विवाहित होता. पोलीस दाखल होताच. खोली सील होते. कॅमेरे तपासले जातात. कुठेही झटापट नाही, कुठेही संघर्ष नाही, काहीही जबरदस्तीचं चिन्ह नाही. मग प्रश्न उरतो, अचानक असं कसं काय घडलं? हळूहळू काही गोष्टी समोर येतात. त्याच्या सवयी, त्याची दिनचर्या, शरीरावर पडणारा ताण. पण तरीही खात्री नाही. कारण मृत्यू अचानक होता, संशयास्पद होता आणि जागा अशी होती जिथे अनेक गोष्टी सहज लपतात. म्हणूनच प्रकरण अपमृत्यू म्हणून नोंदवलं जातं. तपास सुरू राहतो. खरं कारण अजूनही कागदात बंद आहे. तो कागद उघडला कीच कळणार, हा मृत्यू निसर्गाचा खेळ होता की कुणाच्या निष्काळजीपणाची किंमत. तोपर्यंत तो दरवाजा का उघडाच राहिला होता, हा प्रश्न मात्र तसाच राहतो.